वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आता उन्हाळा लागला आहे तर कैरीचं सीझन चालू आहे. कैरी म्हटली म्हणजे आपल्याला कैरीचे वेगळे पदार्थ बनवावं असे वाटत असतं. तर मग आज आपण कैरीपासून कैरीचे पन्ह बनवणार आहे, थंडगार असं. तर अगोदर मी कैरी स्वच्छ धुवून घेतले. अर्धा किलो कैरी घेतली. त्याला स्वच्छ धुवून त्याचे पुढचे टोक काढून घेतले आणि कैरी शिजवण्यासाठी कुकरला टाकले. आपण असं कढईत पण शिजवू शकतो, पण कुकरमध्ये एकदम छान शिजून जातात. म्हणून मी 2 ग्लास पाणी घेतले, कैरी टाकली आणि कुकर लावून घेतले. 5 ते 6 शिट्या आपण करून घेऊया. आता कैरीचं पण आपल्याला साखर पण टाकता येते, पण मला गूळ टाकून करायचं होतं म्हणून मी गूळ किसून घेतले आणि त्याच्यात 1 ग्लास पाणी घेऊन गूळ हे मेल्ट होऊस्तर गरम करून घेतलं. आता काही जण साखरेचं पण बनवतात, पण आपण गुळापासून बनवणार आहेत. आता गूळ वितळलं की त्याला गाळून घेतलं आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून दिलं. आता बघा, कुकर 5 ते 6 शिट्या झाल्या आणि कैरी एकदम छान शिजून गेली आहे. तिलाही आपण पसरट भांड्यात काढून घेऊया. आता कैरी थोडी थंड होऊ देऊया. कैरी एकदम छान शिजून गेली आहे. कैरी थंड झाली की कैरीची जी साल होती ती वेगळी होऊन गेली होती. त्यातलं मी चमचीने गर काढून घेतला. आपण असं चमचीने गर काढून घ्यायचा. आपल्याला साल हे धुवायचे नाही आहे, त्यामुळे मी फक्त कैरीच्या सालचा गर काढला. आता जी कोय असते त्याच्यावरही गर होता, मग तोही मी चमचीच्या सहाय्याने काढून घेतला आणि बाजूला करून घेतला. अर्धा किलो कैरी एकदम छान शिजली आणि तिचा गरही एकदम छान हे झाला आहे. बघा, तुम्हाला दिसतंच आहे, मी चमचीनेच फेटलं तरी गर एकदम छान शिजून झालेला होता. असंच चमचीने एकसारखं फेटून घेतलं. काही मिक्सरमध्येही करता, पण मी मिक्सरमध्ये न करता असंच चमचीने फेटून घेतला आणि त्याच्यात आता जे गुळाचा पाक आपण केलेला होता ते आता गाळून टाकून घेतला. तुम्ही साखरही टाकली तरी चालेल, पण गुळाचा पाक आणि कैरीचं पण एकदम टेस्टी लागतं. झाला की आपला झटकीपट कैरीचं पण. आता याला गार करून घेऊया. एका ग्लासमध्ये मी बर्फाचे तुकडे घातले आणि थंडगार असं कैरीचं पन्ह घातलं. कैरीचं पन्ह हे उन्हातून आपण बाहेरून आलो की पिलं तर आपलं उष्णता, शरीराची उष्णता ही कमी करत असते. म्हणून उन्हाळ्यात सहसा करून कैरीचं पन्ह हे जास्तीत जास्त प्यायला पाहिजे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत हे आपण बनवून फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस स्टोअरसुद्धा करू शकतो. ते खराब होत नाही. फ्रीजमध्ये आपण गर तयार करून ठेवला, त्याच्यात नुसतं गुळाचा पाक मिक्स केला तर आपलं पन्ह लगेच रेडी होतं. असं आपलं झटकीपट असं कैरीचं पन्ह रेडी झालं. याला आपण चपातीसोबत पण खाऊ शकतो आणि असंही पिऊ शकतो. झटपट अशी रेसिपी आहे. कशी वाटली यूट्यूब फॅमिली तुम्हाला आजची कैरीचं पन्ह ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा.